राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि असं असतानाच शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठा दावा केलाय। विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवण्याचा आमचा निर्णय होता, असा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातील लेखामध्ये त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय। अजित पवारांचं स्वप्न अपूर्ण राहिलं असून ते पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे। मन मोठं करून यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। तसंच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी अजून मजबूतीनं उभा राहील, असाही दावा त्यांनी केलाय। तर शशिकांत शिंदेंनी हा जो लेख लिहिलेला आहे त्यातले काही ठळक मुद्दे आपण बघूया। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटे नाटक, षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले। त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्धार करून ते माननीय जयंत पाटील, माननीय पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती। स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्व नेत्यांनी केला। कार्यकर्त्यांची तर तीच अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते, पण काळानं घाला घातला। दादांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। तर शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत लेख लिहून भूमिका मांडली। त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या लेखाची प्रत मागवली आहे। लेखाची प्रत वाचून संध्याकाळी 4 वाजता सुनील तटकरे भूमिका मांडणार आहेत। दरम्यान अनिल देशमुख आणि हिरामण खोसकर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। अनेकदा अनेक नेत्यांनी बोललेलं आहेत। शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं आहे त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे। आमची 100% इच्छाच आहे। आम्ही तर सगळे आमदार सांगतो, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण व्हावं। काय त्या वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे, तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं, तरच दादाला खरी श्रद्धा देईल। मी तर सांगणारच आहे की मग एकत्र व्हावं म्हणून। हो हो, आम्ही स्वतः बोलणारच आहे। आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे ना तिथं कोणतरी। तर सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत, त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे। सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व निर्णय त्या ठिकाणी होतील। त्यामुळं विलीनीकरणाचा निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार सर्वानुमते वहिनीला देण्यात आलेला आहे। त्यामुळं वहिनी काय निर्णय घेतील तो वहिनी ठरवतील। आमदार काय म्हणले त्यांच्याही भावना वहिनी लक्षात घेतील आणि पुढच्या आगामी काळामध्ये त्याच्यावरती बोलतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।